कार्यकर्ते असतील किंवा स्थानिक जे रोजगार मागणारे जे कोणी मुलं असतील त्यांना न्याय भेटण्यासाठी एकत्र सर्व जमलो आहोत। या जमल्यामुळे आपण टाटा पॉवरकडनं काही मागण्या मान्य करून घेतलेल्या आहेत, ते मी तुम्हाला वाचून दाखवतो। ज्या मागण्या 2-3 मगाशी भाऊंनी सांगितले त्याच्यामध्ये त्यांनी चेंजेस करून आपल्याला एक पत्र दिलेलं आहे। त्या पत्रामध्ये जो तापकीरवाडीचा विषय आपला अगोदर नव्हता तो आता आपण हे केलाय। तापकीरवाडी येथील धनगरवाडा स्थलांतर तापकीरवाडी व धनगरवाडा स्थलांतराचा प्रस्ताव मंजूर असून स्थलांतरासाठी स्थानिक प्रशासनाच्या मदतीने 15 दिवसाच्या आत जागा निश्चित करण्यात येईल व त्यानंतर 2 महिन्याच्या आत शासकीय नियमानुसार बांधकाम पूर्ण करून देण्यात येईल। प्रकल्पामध्ये स्थानिक तरुणांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता व कौशल्यानुसार रोजगारांच्या समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक पातळीवरच सर्वसमावेशक समिती स्थापन करून तिच्या मदतीने कारवाई करण्यात येईल। म्हणजे कमिटी आपण तयार करू, त्या कमिटीनुसार त्यांनी आपल्याशी तसं बोलणं करून घेतलेलं आहे। तिसरा विषय होता खोदकामामुळे आजूबाजूच्या परिसरातील घरांचे नुकसान झाले असल्यास अथवा तडे गेले असल्यास स्थानिक ग्रामपंचायतीच्या मदतीने संयुक्त सर्वेक्षण करून योग्य त्या दुरुस्ती डागडुजीची उपाययोजना करण्यात येईल। करेलेवाडी येथे फिल्ट्रेशन प्लांटचे काम दिनांक 31/12/2025 म्हणजे या 31 तारखेच्या पर्यंत पूर्ण करण्यात येईल। तसेच 5 ठिकाणी आरओ प्लांट फेब्रुवारी 2026 पर्यंत कार्यान्वित करण्यात येतील। माकडांमुळे झालेल्या घरांचं एकूण 500 पत्र्यांच्या नुकसानीबाबत भरपाई देण्यात आलेली असून उर्वरित नुकसानीचे सर्वेक्षण व नुकसान भरपाई बाबतची कारवाई लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल। 30 दिवसाची त्यांना आपण मुदत दिली आहे, त्या 30 दिवसामध्ये त्यांनी ते करून द्यायचे। सदर प्रकल्पास मिळालेल्या पर्यावरणीय मंजुरीची प्रत सोबत जोडण्यात आलेली आहे। प्रकल्पाच्या कंपाऊंड वॉल शेजारी तापकीरवाडी गावातील घरे किती अंतरावर आहेत याबाबत शासकीय नियमानुसार आवश्यक ती शहानिशा करण्यात येईल। दवाखान्यासाठी पोर्टो केबिन तापकीरवाडी येथे उपलब्ध करून देण्यात आलेली असून महावितरणकडून वीज पुरवठा सुरू झाल्यानंतर ती तात्काळ कार्यान्वित करण्यात येईल। तोपर्यंत अस्तित्वात असलेली ओपीडी सुविधा पूर्ववत सुरू टाइमिंग द्या आम्हाला 8 दिवसात काढतो। 8 दिवसामध्ये आम्ही 8 दिवसात काढतो ना, 8 दिवसामध्ये कसं पण करा ना, आम्ही 8 दिवसामध्ये संपवतो। 8 दिवस घ्या तुम्ही आजच रिपोर्ट नाही त्याचा नाही आपल्याला आता पाहिजे चर्चा विषय आता तुमचं परमनंट कामात थोडा आहे का? आणि परमनंट असं समजतो तो रिटायर झाला माणूस त्याला रिटायर केला आहे त्याला मुदत वाढ दिली, मुदत वाढ कॅन्सल करायची आणि थोडं चालतंय। परमनंट नाही तुम्ही आता संपला विषय त्याचा। आता मग कोणता झाला त्याच्या विषय बाबा तुम्हाला 18 वर्ष पूर्ण होऊन तुम्ही कामाला घेताय, तुम्ही सगळ्या विषयी चौकशी करायची तुमची पण तुम्हाला मान्य असलं तर बोला। तुमची जेवढी लोक 8 दिवसामध्ये लिहा त्यामध्ये आता लिहा पाहिजे तुमची सही करा, सह्या करा तुम्ही त्याच्यावर। असं कसं आमची मेन मूळ मागणी ती आहे, तो माझा तुम्ही सरी वाट लावतो ना, आम्हाला काय फरक पडत मी उठणार नाही। अख्खे जुन्या गेले उठेल चालू देतात तुमच्या गेटमध्ये चलतील काय होईल ते होईल ते मग काय इथे दिसलं मी नाही घाबरतात, जे आहे ते आहे। आता मी कोर्टात जाईल तुमच्याविषयी उद्या 8 तुमच्या आत्ता प्रोजेक्टमध्ये मी त्यात आणता घेईल तो 18 वर्षाचं पूर्ण झालं त्याचं मी कसं का पूर्ण कामावर घेत आहे? असं नियम आहे का? असं कायदा आहे का?
तुमची जर कंपनी सेमी गव्हर्नमेंट आहे, सेमी गव्हर्नमेंट असं काय कायदा आहे का 58 वर्षाचा असं रिटायर झालं मात्र पुन्हा तुम्ही ड्युटीवर घेऊ शकता, आहे का असा कायदा काय? असा कायदा अजून का असा कायदा आहे म्हणून लिहा ना. नाही टाका त्याच्यावर, काहीच करायचं नाही, तो जावं आहे का? आता आपला काय आहे? आपला काय आहे? त्यांच्या घरात त्याला माहिती नाही का माझे घराचे कागदपत्र त्याला दिलेच नाही. टाटा प्रोजेक्ट मध्ये पण दिले, पण दिले. सरकारचा तहसीलदाराला काय संबंध आहे तुमच्या येथील भागात तुमचे गाव? तुम्ही त्याला हँडओव्हर केले तुमची हे की नाही? मग काय मग कसा काय संबंध आहे तुम्ही त्याला सांगताय? एखादा चुत्या बनवत आहे का? एखादा पण चुत्या बनते बनवून बनवत होता का? प्रशासन सोबत असेल आणि प्रशासनचा काय संबंध? तुम्ही रोज या एवढे दिवसाची हे करताय, हँडल करताय ना, तसं करा ना हँडल. तुम्ही ते कमिटी नेमले आहेत, ते कशाला नेमलेत मग? शाळेत खोटं सांगताय उगाच. तुमचं आणि त्यांचं काय टाईप आहे का गव्हर्नमेंटचं तुमचं? असं तर सांगा मला. मग कशाला खोटं सांगतो तुम्ही? तहसीलदारांसाठी कशाला लिहिलं? पत्र द्या, तुमचं म्हणजे टाईप करा कलेक्टर बरोबर. क्लिअर आहे की नाही त्या आम्ही सांगतो. त्या जागेवरचं जसं मागाच्या अगोदरच्या जागेचा प्रश्न उपस्थित झाला तसा तो होऊ नये. दोन विषय मिक्स करताय. विषय काय चाललाय? ज्यांच्या घराचं नुकसान झालंय त्याला तडे गेले, त्या लोक जाऊन ते बघावं, दुरुस्ती करून द्या. दुसरा विषय काय, तर ज्या जागेत तुम्ही पुनर्वसन करणार आहे ती जागा क्लिअर आहे का? ती तशीला प्रांत तुम्हाला क्लिअर करून देईल. थोडीचा विषय मिक्स करू नका तुम्ही. ते विषय वेगळा आहे, हा विषय वेगळा आहे. नाही, त्या जागेचं कोण स्थानिक ग्रामपंचायतच्या आणि पण आता जर तुम्ही स्थानिकांना सांगता त्यांनी आज नारळ फोडला आणि लोकांची फसवणूक केली तर त्यांच्यावर 420 दाखवायला नको व्हायला नको का? तुमचं प्रमाणपत्र द्या ना, काय जेवढं दाखल करा म्हणून आम्ही यांना सांगितलं नाही म्हणून. तुम्ही यांची फसवणूक करताय ना, मग त्यांच्या पुढे दाखल होते ना पुन्हा, बरोबर की नाही? त्यांची फसवणूक कशासाठी करायला सांगतो तुम्ही निवड फसवण्याचं काम करता नाही इथे, बरोबर की नाही? घरं बांधली असते, घरं बांधली असते, तिथला मालक बोलला असते माझ्या जागेवर, काय केलं असतं त्या लोकांना? त्यासाठीच त्या दिवशी यावेळी येणार त्याकडून मला त्यानंतर मी मॅनेजमेंटला सांगितलं असेल त्यानंतर ते आपण थांबवलं. आता आपण परत पुढे नाही गेलो. तुम्ही फसवणूक करताय, फसवणूक करता तुम्ही असं का? जे आहे ते क्लिअर सांगा ना. तुम्ही जे एजंटचे ठेवले त्या मोठ्या तहसीलदारला प्रांत तुमच्या प्रोजेक्टमध्ये येणारच नाही. तुझं आज रात्री बातमी संपला विषय. तहसीलदार प्रांत येतं तुमच्या घर बघायला, काय कुठल्या काय तरी नेम सांगा मला. कुठल्या नियमाखाली मी कुठल्या त्यांच्याशी टाईप केलं, कुठं बोलू नका एवढं लोकांच्या समोर. मीडिया पण चालू आहे. एक मिनिट तुम्ही सांगा, यांची घरं बघायला तशी तुम्ही सांगितलं त्याचं पाहिजे का? काय संबंध आहे का? काय संबंध आपलं काय तुमचं काय संबंध आहे? तुमचं म्हणजे प्रायव्हेट आहे. किती घरे आहेत आपले? चार आहे, 2 आदिवासी वाडे. तुम्हाला कुठं त्याचं याचं म्हणणं काय भाऊचं, तुमचं तहसीलदार प्रांत त्याच्या कोणती ऑथॉरिटी येऊ शकते याच्यामध्ये? सगळ्यांसाठी नाही, सगळ्यांसाठी पुनर्वसनाची जी जागा आहे त्याच्यासाठी त्यांनी काय सांगितलं बघा की तहसीलदार तुम्ही अर्ज करा, मग ते लोक बघायला कंपनी आणि ग्रामस्थ जागा परंतु तुम्ही त्या माध्यमावर ऍक्शन घ्यायची, बरोबर. दुसरा विषय, या लोकांनी जे छोटे विषय सांगितले तुम्हाला, काय त्यांचे मुलांसाठी बसेस असतील, त्यांच्या पाणी काय बोरीचे विषय असतील, पंचायतचे विषय असतील, दुरुस्तीचे विषय असतील, हे विषय तुम्ही लवकरात लवकर करायचं. पुन्हा आम्हाला बसायला लावू नका. आपल्याला अशी वेळ येणार नाही सर. 8 दिवस गेलं ते टाईम. आपल्याला अशी वेळ आणि हॉस्पिटलचा विषय ना, हॉस्पिटलचा विषय आहे तो विषय तुम्ही तुमच्या कंपाऊंडच्या आतमध्ये ठेवता. एखादं घर भाड्याने घ्या, 5-10 हजार भाडं भेटेल, तुमच्या तसं माझ्याकडे पैसे घ्या. एखादं
घर भाड्याने घ्या तिथं डॉक्टरची ओपीडी चालू करा. दुसरा घ्या ना मी घेऊन देऊ मला उद्या आज आपलं जे उपोषण आयोजित केलं होतं त्याच्यामध्ये टाटा पॉवर कंपनीच्या वतीने स्थानिक नागरिकांच्या मागण्यांबाबत टाटा पॉवर कंपनी लिमिटेड सदैव सकारात्मक असून प्रशासन व लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून सर्व कामे नियमानुसार व ठरवलेल्या कायद्यामध्ये पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे. आणि आमच्या या विनंतीला मान देऊन तुम्ही तुमचं उपोषण मागे घेतो त्याबद्दल टाटा पॉवर कंपनीतर्फे मी तुम्हाला धन्यवाद देतो.